आपले पॉपलेट पण रेडी झाली खाण्यासाठी. थोडासा लिंबू पिळूया याच्यावर. ओके, आणि कोलबीवर पण लिंबू पिळूया थोडीशी. मस्त एकदम यम्मी यम्मी झाली गाईस. भाकरीसोबत खावा, डाळ भात सोबत खावा. आहा, एक नंबर. ही राहिली आपली कोलबी. क्रिस्पी क्रिस्पी झाली ना कोलबी गाईस. खूपच छान झाली. नक्की घरी ट्राय करा आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज. थँक्यू. आता गाईज मी कोलबी फ्राय करत आहे. कोलबी सोलताना नेहमी हाफच म्हणजे आपल्याला कोलबी सोलायची आणि पुन्हा पाया वगैरे सगळं काढून टाकायचे याचे मान वगैरे, आणि इथे मध्ये चिरा मारायचा सुरीने आणि काला दोरा आहे तो काढून टाकायचा आणि हाफ शेल असंच ठेवून द्यायचं. म्हणजे शेपटीचा भाग आहे ना असंच ठेवून द्यायचं. ओके, जसं आपण हॉटेलमध्ये खातात तसंच गाईज. ओके, सो असे सर्व मी कट करून घेतले. हे फक्त माझ्या मुलासाठी करत आहे गाईज. ओके, सो आता थोडा मसाला लावूया आपण. लाल तिखट, हळद पावडर, धने पावडर, आणि याच्यामध्ये आपण पेस्ट ॲड करूया. आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरचीची. ओके, थोडासा मीठ. आता आपण लिंबू पिळूया थोडासा, लिंबूचा ज्यूस, लेमन ज्यूस. ओके, बस. आता हे थोडं छानपैकी मिक्सिंग करून घेऊया. तुम्ही रवा लावून पण फ्राय करू शकता, कॉर्नफ्लोअर लावून फ्राय करू शकता, किंवा तांदळाचं पीठ तुम्ही लावू शकता फ्राय करताना, किंवा असं डायरेक्ट पण तुम्ही फ्राय करू शकता. आपल्यावर आपल्याला कसा फ्राय करायचा. ओके, त्याच्या आतमध्ये मसाला छानपैकी लावा. आणि आता हे मुडायला पाहिजे गाईस. थोडासा एक अर्धा तास आपण असंच ठेवूया तर मुरणार चांगलं आतपर्यंत, आणि मग आपण फ्राय करायला घेऊ. ओके, थोडीशी कोथिंबीर पण कट करायची आपल्याला ह्याच्यामध्येच. ह्याच्यात कोथिंबीर ॲड करूया आणि परत छानपैकी मिक्सिंग करून घेऊया. त्याच्याने कसं एक फ्लेवर पण खूप छान येतो गाईस कोलबीला. ओके, चला आता आपण हे मॅरिनेशन करून ठेवून देऊ. इथं घ्या गाईस, मी तांदळाचं पीठ घेतलं, इथं रवा घेतला, रवा बारीक रवा. आता सर्व एकत्र मिक्स करून टाकते. हे पहा असं. आणि ह्याच्यामध्ये जरासा मीठ ॲड करूया आणि थोडासा मालवणी मसाला ॲड करूया. ओके, आता हे मिक्सिंग करून घेऊया. आता आपण कोलबी फ्राय करायला घेऊ. ओके, आता ही कोलबी आपली छानपैकी मॅरिनेशन झाली आहे. इथे साईडला ठेवून देते कोलबीला. ओके, आता एक कोलबी अशी घ्यायची आपल्याला. ही कोलबी आहे ना अशी बघा, अशी ठेवायची. म्हणजे एकदम कुरकुरीत होणार कोलबी आपली, आणि साईज पण मोठी होते गाईस. नेहमी कोलबीला सेंटर कट करा तुम्ही, त्याच्याने तुमची कोलबीची साईज वाढते. ओके, देताना पण सर्विंग करताना पण खूप छान लागते. म्हणजे अशी मोठी मोठी कोलबी दिसतात ती. छोटी कोलबी वाटणार पण नाही कोणाला. चला आता आपण फ्राय करून घेऊया गाईस. आता सगळं मॅरिनेशन झालं आहे आपलं मस्तपैकी. रवा तांदळाचा पीठ वगैरे लावून पण झाला आहे. सो आता आपण फ्राय करायची प्रोसेस करूया. आणि मग त्याला गार्निश करायचं असेल तर तुम्ही साईडला टमॅटोचे काप, काकडीचे काप, आणि वरून थोडीशी कोथिंबीर, लिंबाचा एक फोड ठेवा त्याच्यावर. छान लागतं. म्हणजे कधी काय फंक्शन असेल घरी. ओके, ठीक आहे. आपण फ्राय करूया.
त्याच्या पहिले आपल्याला थोडा लसूण टाकूया. फोडणीला लसूण ॲड करूया. त्याच्याने कसं नाही फ्लेवर खूप छान येतो गाईस. कुठची मच्छी तुम्ही फ्राय करताना पहिला लसूण ॲड करा तेलमध्ये. हे पहा किती छान कोलंबी आपली फ्राय होत आहे. इथे कोलंबीची साईज बघा किती मोठी दिसते. अशी कोलंबी फ्राय करायला ठेवायची. आणि साईडली थोडासा आता आपण तेल सोडूया जाईल. सो ही पहा आपली कोलंबी टाकून झाली. ह्याचं थोडा तेल सोडूया आपण. थोडंसं तेल सोडून असं साईडनी आणि ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया किंवा असं मीठ ठेवूया. ओके आपल्याला दिसणार पाण्याच्याने. एक 5-7 मिनटं बेस त्याचं शिजू द्या. मग आपण टर्न करूया. तर आपण टर्न करूया. हा 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 खूप सुंदर झाली ना कोलंबी आहे बघा. हॉटेलमध्ये आपल्याला अशीच भेटते ना काही. मस्त एकदम. आपल्याला कसं त्याला देतात 7-8 कोलंब्या आणि साईडला सॅलड वगैरे मॅरिनेशन करून मस्त म्हणजे डेकोरेट करून देतात आणि आपण खूप होतात. आपण घरीच करू शकता कोलंबी फ्राय. किती सुंदर दिसते गाई. आणि त्याच्यावर तुम्हाला लिंबूचा रस थोडासा आणि मग कोथिंबीर थोडीशी बुरबुरून द्यायचं. मग कोलंबी रेडी झाली आपली खाण्यासाठी. गाईस आता आपली कोलंबी फ्राय झाली. आता थोडेसे पॉपलेट होते ते पण आता फ्राय करून घेते. हे पापलेट वगैरे फ्राय करून घेतो. तर आपले पॉपलेट पण रेडी झाली खाण्यासाठी. थोडासा लिंबू पिळूया याच्यावर. ओके आणि कोलंबीवर पण लिंबू पिळूया थोडीशी. मस्त एकदम यम्मी यम्मी झाली गाई. भाकरीसोबत खावा, डाळ भात सोबत खावा. हा एक नंबर. ही राहिली आपली कोलंबी. क्रिस्पी क्रिस्पी झाली ना कोलंबी गाई. खूपच छान झाली. नक्की घरी ट्राय करा आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल गाईज. थँक्यू.